हरिहर ब्रह्मदेवा स्वरूप निर्वीर योगी आचांग देवा तेही केले ऐसे अवतार लेला नमस्कार माझा मुक्ताई मावलेला रामकृष्ण हरे जय जय राम हरे देखो कमी करा घोंगावतोय आवाज रूप पाहता लो
हॅलो 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 असं भसाड्या आवाज येतोय. तुका
तुम्ही पण
हॅलो हॅलो काय न हे केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार योगयाग तपे केले तयाने अमुपे सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार विठ्ठल विठ्ठल भीमरथ्यं वरं पुंडरीकाय समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डवम् अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुजतेजमस्फुरति प्रदेशं विधेन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्थ्यमरति भजे ज्ञानदेवं समाधिस्थ्यमरति भजे ज्ञानदेवं समाधिस्थ्यमरति भजे ज्ञानदेवं दयांच केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच वंद श्री चरण श्री गुरुजी नमस्कारो आता ओम नमो जयते प्रतिपाते जे जे ससंवेद्यात्म रूपा देवा तोच गणेश सकलार्थमती प्रकाशो मनी निवृत्तिदा स्वधारे रोज पांडुरंगा करू
कृपा करू प्रथम न दुसरण संताजी त्यांच्या कृपादाने कथित सर्व बसता सो म्हणून सर करुणा करा दड तुमचा कृपा लोचनाचरी मेकडा कुस काही बोलतो दुर्भावी मस्तक ही पायावरी वारक संतांच्या प्रतिवर्ष पंढरपुराचा दर्शन मात्वर हरी भेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्र यजननी देवचे करारविंदे न पदारविंद मुखारविंदे विनमीशयंत वटसभद्रस पटेशयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भज व्रज कमण्डलं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं तदेवनन्दनं यच्छवच्छमस्तकं सनातनं अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णं लोकाभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती करू जोडतो कधी गाडी आपण सावे जवळी घ्यावी माझी भाग जर का मागे अनेक तुका बंधू म्हणजे बसवून राखावा कर जोडतो कधी गाडी आपण सावे जवळी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा आहो स्वामी तू गया देवा या वर्ण करावा भेर कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शन हरिताप सर्वप्रती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई धन्य 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 मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परत आदत्रय जरणी मुक्ताबाई माते कृपा करी वरद हस्ते मजवरी आदिनाथ अनुग्रह नाथासी दिदला नाथे हस्त ठेविला मस्तके तुमच्या काय नाही केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भवसिंधू त्रिपार प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळत झालेले देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबार आहे भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुदेव म्हणे संत म्हणे जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्प्रिय साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार यांचा चार चरणाचा भगवान परमात्म्याच्या नामकरण प्रकरणातील अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठला कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याबद्दल उपसा परिहार देणं गरजेचं तसं आपल्या पुण्य पावन क्षेत्र ब्रह्मनाथ भगवंताच्या वास्तव्याने पावन पुण्यात मंगलमय झालेलं आपलं सक्षेत्र येळम या ठिकाणी सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह या सप्ताहातील पहिल्या दिवसाची सेवा आदरणीय वंदनीय माझं श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण रामेश्वरचे बाबा शास्त्री बाबांच्या प्रेमापोटी या ठिकाणी मला ही सेवा मिळालेली आहे ब्रह्मनाथ संस्थान बीड जिल्ह्यात परिसरात 100 किलोमीटर कुठेही कार्यक्रम असला तरी रात्री आमचं मुक्कामाचं ठिकाण म्हणजे ब्रह्मनाथ संस्थान गेल्या 6-7 वर्षापासून मी इथे येतोय पण बाबांना अजिबात आजपर्यंत असा कंटाळा वाटला नाही आम्ही आमच्या 22 वर्षाच्या या करिअरमध्ये अनेक साधू पाहिलेत अनेक संत पाहिलेत पण शास्त्री बाबांच्या जवळ जे काही साधुत्वाचे लक्षण आहेत जे प्रेम आहे जो जिव्हाळा आहे जो आपुलकी आहे ते इतरत्र पाहायला मिळाले नाही दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष या न्यायाने बाबांचं व्यक्तिमत्व आहे निरहंकारी व्यक्तिमत्व आहे निष्ठावंत आहे
आणि गुरु आज्ञेने जीवन व्यतीत करणारे हे महात्मे आहे. बाबांच्याच आज्ञेखातीर या ठिकाणी मला या ठिकाणी सेवा मिळाली. वैकुंठवासी आदरणीय प्रातस्मरणीय निगमानंदजी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने आदरणीय श्री महंत गुरुवर्य जनार्दनजी बाबा यांच्या असणाऱ्या कुशल मार्गदर्शनाने आणि शास्त्री बाबांच्या असणाऱ्या या ठिकाणी उपस्थितीने मार्गदर्शनाने तुम्हा सगळ्यांच्या भावी भक्तांच्या दातृत्व आणि सहकार्याने सहयोगाने येळंबमधील भजनी मंडळ तरुण मित्र मंडळ दातृत्वान दाते परिसरातून पंचक्रोशीतून ज्या ज्या भावी भक्तांनी या ठिकाणी प्रत्यक्षरित्या या ठिकाणी या संस्थानला या कार्यालय या संस्थाला मदत केलेली आहे त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. त्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हतं. आजच्या कीर्तनाचं जे सौजन्य आहे, आजच्या कीर्तनाचं जे दातृत्व आहे, आजच्या कीर्तनाचं ज्या ठिकाणी जे काही सेवा ज्यांनी घेतली संत सेवा ते श्री आदरणीय एकनाथ नवनाथ कोठुडे, श्री हरिभक्तीपरायण सुशांत संतोष सुपेकर, श्री गणेश तुकाराम कोठुडे, श्री अंबादास अशोक अभंग या चौघ दातृत्वान दात्यांच्या सेवेमधून आजची या ठिकाणी कीर्तनाची सेवा संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्रातले परिसरातले अत्यंत नामवंत गायनाचार्य भजन सम्राट संगीत अलंकार समस्त भजनी मंडळ विठ्ठल विठ्ठल घडल्यासारखं वाटेल. मी इतका मोठा ना की तुम्ही टाळ घेऊन उभं राहू. कीर्तनाला अनुसरून मृदंगाचार्य ताल महर्षी दत्ता महाराज सटले संबंध महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायामध्ये साताऱ्याकडे गेलो तरी दिसतात, मराठवाड्यात गेलो तरी दिसतात, कुठेही कार्यक्रमाला गेलो तरी ताल महर्षी म्हणून ज्यांची ओळख आहे अंकुशजी महाराज कातखळे महाराजांची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे. विनेकरी चोपदार टाळकरी एवढ्या संख्येने आपण उपस्थित ब्रह्मनाथावरती असणारी श्रद्धा कुलदैवत या भावनेने या श्रद्धेने आपण सगळेजण या ठिकाणी या सेवेमध्ये करत आहात. कार्यक्रमाला उपस्थित कथाकार कीर्तनकार प्रवचनकार वारकरी संप्रदायाचे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी आपल्या सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी या सेवेकडे वळतो. प्रतिष्ठान नगरी पैठणमध्ये गोदावरीच्या काठावरती चांगतपुरीला तपपूर्ती सोहळा साजरा होत आहे आणि चांगतपुरी हे संस्थान सुद्धा मच्छिंद्रगडाशीच संलग्न आहे. आज आदरणीय स्वामी बाबांचं कीर्तन त्या ठिकाणी आहे. माझ्यासोबत चांगतपुरीचे आमचे भैयादादा ही मंडळी उपस्थित आहे. 10वं वर्ष 10व्या वर्षाची पहिल्या दिवसाची सेवा आहे. वारकरी संप्रदायाचा एक नियम आहे. पहिला दिवस नामपर, दुसरा भक्तीपर, तिसरा संतपर, चौथा उपदेशपर, पाचवा द्वैतपर, सहावा द्वैतपर, सातवा मागणी आणि 8वा काला. पहिला दिवस नामपर. आमच्या संस्कृतीमध्ये आमच्या परंपरेमध्ये वैदिक परंपरेमध्ये कोणत्याही कार्याची जर सुरुवात करायची असेल तर ते भगवत नामचिंतनाने केले जाते. मंगलानांच मंगल, मंगलांना मंगल करणारा, पवित्रांना पवित्र करणारा भगवान परमात्म्याच्या पवित्र नामाने आमच्या कुठल्याही कार्याची सुरुवात होत असते. मंगल भवन मंगल हारी राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम. जीवनातला अमंगल घालवण्याकरता भगवंताचं मंगल नाव जीवनात पाहिजे. नाम मंगळाचे तिने गुणे म्हणून ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात सकळ मंगल निधी
मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नावादे म्हणकारे जना. भगवान परमात्म्याच्या मंगल असणाऱ्या नामाने या ठिकाणी या सोहळ्याची कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात होत असते. कलियुगामध्ये नाम साधन आहे. कलित केशव कीर्तनात ज्ञानोबाराय सांगतात पापाचे कळप पडती पुढे. तुकोबारायांनी सांगितलं घटने थोडीशी दुरुस्ती करा माऊली. जे कळप पुढे पडतायत ते कधीतरी मागे फिरण्याची दाट शक्यता आहे. मग ज्ञानोबारायांनी दुरुस्ती केली आणि ज्ञानोबाराय सांगतात जडतील पापे नाम संकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरीचे. जाळूनच टाकले, मागे फिरण्याची शक्यताच नाही. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कलियुगामध्ये योग याग विधी येणेनो हे सिद्धी ज्ञानोबाराय म्हणतात. माऊली सांगतात कलियुगामध्ये योग याग विधी या तिन्ही गोष्टी एक्सपायर झालेल्या आहेत. आपण जेव्हा औषधी घेतो त्या औषधीवर 2 तारखा असतात, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट. 2 वर्षाची मुदत असते. 3ऱ्या वर्षी जर औषधी घेतली उपाय तर होत नाही, पण अपाय होण्याची दाट शक्यता असते. तसं कलियुगामध्ये योग याग विधी एक्सपायर झाली, त्यांची मुदत संपलेली आहे. कलियुगामध्ये भगवान परमात्म्याची नाम साधन आहे. नाम चांगले चांगले माझे कंठीराव हो भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. भगवंत नामचिंतनाने तरुण गेले अनेक. देवाच्या नामावरती नाम भवसागर तरुण जाण्याकरता अत्यंत त्या ठिकाणी सोपं साधं सुलभ गोमट साधन आहे भगवान परमात्म्याचं नामचिंतन. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ज्यांनी ज्यांनी नाम साधनेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे. वारकरी संप्रदायाचा देव उघडा आहे. वारकरी संप्रदायाचा मंत्र उघडा आहे. वारकरी संप्रदायामध्ये झाकून मारायचे काम अजिबात नाही. वारकरी संप्रदायाचं दैवत उघड आहे. नेनो ब्रह्म मार्ग चूक चुकले उघडे पंढरपुरासे आले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी तो हा विठोबा निघाला त्याचे ब्रह्मादि ध्यान पाऊले समान विटेवरी शोभत वारकरी संप्रदायाचा मंत्र उघडा आहे. उघडा मंत्र जाना राम कृष्ण. माणूस गल्लीतच बोलू शकतो, घरात नाही. ही ज्ञानोबाराय तुकोबारायांची असणारी परंपरा आहे. वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे. वारकरी संप्रदायामध्ये मायबापू वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय, हा व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही. व्यक्ती गेल्यानंतर त्याला मरगड येते. वारकरी संप्रदायात तत्वनिष्ठता आहे. ज्ञानोबारायांनी सांगून ठेवलं एक तत्व नाम. वारकरी संप्रदायात तत्वाला धरून चालणार आहे. जे तत्व ज्ञानोबारायांनी सांगितलं तेच नाथबाबांनी सांगितलं. जे नाथबाबांनी सांगितलं ते तुकोबारायांनी सांगितलं. जे तुकोबारायांनी सांगितलं तेच निळोबारायांनी सांगितलं. जे निळोबारायांनी सांगितलं ते सद्गुरु जोग महाराजांनी सांगितलं. जे सद्गुरु जोग महाराजांनी सांगितलं ते सद्गुरु मामांनी सांगितलं. जे मामांनी सांगितलं तेच श्री संत भगवान बाबांनी सांगितलं. जे भगवान बाबांनी सांगितलं तेच वामन भाऊंनी सांगितलं. जे वामन भाऊंनी सांगितलं तेच सद्गुरु मोठेगोंनी सांगितलं. तेच नरसिंह बाबांनी सांगितलं. तेच मारुती बाबा कुरेकरांनी सांगितलं. तेच निगमानंद बाबांनी सांगितलं. तेच जनार्दन बाबांनी सांगितलं. आणि तेच तत्व रामेश्वर बाबा सांगताय. वारकरी संप्रदायामध्ये तत्वाशी प्रताडना नाही.
वारकरी संप्रदाय हा वेदबोधित आहे, सनातन आहे, वैदिक आहे, थोरा मोठ्यांनी स्वीकृत आहे, त्याला ग्रंथ आहे, संत आहे आणि भगवंत आहे. या तीन गोष्टी ज्याला आहे तो वारकरी संप्रदाय. त्याला ग्रंथ आहे. 5 तत्व आहे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये: भक्ती, ज्ञान, वैराग्य, शांती आणि गुरुनिष्ठा. भक्ती, ज्ञान, वैराग्य, शांती आणि गुरुनिष्ठा हे 5 तत्व आम्हाला 5 ग्रंथांनी दिलं. श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत, श्री रामायण, श्री महाभारत आणि जगद्गुरु तुकोबरायांचा 5वा वेद गाथा. मी म्हणाल का हो याच्यामध्ये ज्ञानेश्वरी कुठेच नाही. मी ज्ञानेश्वरीचं नाव पहिल्यांदाच घेतलं. 5 ग्रंथ आहे: श्रीमद भगवद्गीता, गीता अलंकार, ज्ञानेश्वरी तीच गीता, गीता तीच ज्ञानेश्वरी. स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेशी. माय बापा, या 5 ग्रंथांनी आम्हाला 5 तत्व दिले. कारण माणसाचं शरीर पंचमहाभूतापासून जन्माला आलं: पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. प्रत्येक माणसाच्या ठिकाणी 5 गुण: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. रस विषयाला मासोळी बोलली. हे मासे पकडणारे जे लोक आहेत ते लोखंडाचा अनुकुचीदार गळ करतात आणि त्याच्यातून मासे पकडल्या जातात. आमिषाच्या मिसे गळ गिळे मासा, फुटोनिया घसा मरण पावे. तो शब्द आहे आमिषाच्या मिसे. आमिष म्हणजे लालच. मी हे प्रमाण दिलं अंकुशबा. मागचा काळकरी म्हणे अमित शहाच्या मिसे. आमिष म्हणजे लालच. आमिषाच्या मिसे गळगिळे मासा, फुटोनिया घसा मरण पावे. 5 ग्रंथांनी आम्हाला 5 तत्व दिले. भगवद्गीतेने आम्हाला कसं जगावं हे शिकवलं. तुम्ही कोणत्या देशात, कोणत्या राज्यात, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात, कोणत्या गल्लीत, कोणत्या गोत्रात, कोणत्या कुळात तुम्ही जन्माला आले महत्वाचं नाही. जन्माला आल्यानंतर तुम्ही कसे जगतात ते फार महत्वाचं आहे. कसं जगावं हे गीता शिकवते आणि कसं मरावं हे श्रीमद भागवत सांगते. भागवताने आम्हाला कसं मरण चुकवता येत नाही, पण मरण सुधरवता मात्र नक्की येतं. मरण सुधरवण्याकरता हा सप्ताह आहे. चुकवता नाही येत ते. 9वी मार्ग, 10वी मार्ग, मार्ग 1788 तीन लोक पर छत्रपीराजे पुढे काढले भासे. येथे जेवढे बसले तेवढे पुढच्या 7 दिवसात जाणार आहे. येथे नाही उरवाले अवतार, येथे पामर जीवके, येथे पामर जीवके. सगळ्यांना जायचंय. 9वी मर्गे, 10वी मर्गे, मर्गे 1788 तीन लोक पर छत्रपीराजे कडे काल के भासे. रामकृष्ण आले गेले, अवतार गेले, ऋषी गेले, जपी तपी संन्यासी बैरागी गेले, 56 कोटी यादव गेले कोणे पंथी, तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न. जायचं सगळ्यांना आहे, पण मरणाआधी सावध व्हावे. तेवढ्यासाठी आम्हाला ग्रंथ विचाराची गरज आहे. याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, व्यासे अमुप ग्रंथ केले. म्हणून ग्रंथांची आम्हाला गरज आहे. संतांची गरज काय हो महाराज? 21st सेंचुरी मध्ये कम्प्युटर युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केली. तुम्ही कथा कीर्तन भागवत रामायणामध्ये एवढा पैसा त्या ठिकाणी उडवताय. काय गरज आहे? खऱ्या अर्थानं संत विचारांची गरज आहे आम्हाला. कारण आमच्या घरात सगळं सेट आहे. सोफा सेट आहे, डायमंड सेट आहे, टी सेट आहे. आमच्या घरात सगळं सेट आहे. फक्त आमचा माइंड अपसेट आहे. आणि तो माइंड सेट करण्याकरता हा सप्ताह आहे. हँग झाले लोक हँग. ज्या गावातून एसटीत बसतात तिथलंच तिकीट मागतात. मोबाईल मुळे तर असे जाम झाले. मोबाईल पाहता पाहता आमच्या गावातला एक माणूस शेजारच्या घरात घुसून गेला. त्या माऊलींद पाहायला पाहिजे होतं ते कोणाचं स्टेटस पाहत होती. तिने तांबे भरून दिलं. तिचा मालक जेव्हा आला तो फेसबुक पाहत होता. त्याला वाटतं मी दुसऱ्याच्या घरात घुसलो. तो बाहेर निघून गेला. जाम झाले लोक, जाम हँग झाले हँग. म्हणून आम्हाला संत विचारांची गरज आहे. काय गरज आहे संत विचारांची? आग लगे आसमान में, झरझर गिरे अंगार, संत न होते दुनिया में तो जल जाता संसार.
साधू एक तत्व आहे. 6+2 = साधू. प्रत्येक गोष्टीला मध्यस्थी लागते. घर बांधायचं इंजिनियरचे मध्यस्थी, फिटिंग करायची वायरमॅनची मध्यस्थी, कोर्टात जायचं तुम्ही काही जात नाही म्हणा पण समजा पडला प्रसंग तर वकिलाची मध्यस्थी, ऑफिसात जायचं तर शिपायाची मध्यस्थी, बाजारातून बैल आणायचा म्हटलं तरी मध्यस्थी, लग्न जोडायचं म्हटलं तरी आता जोडत नाही पण समजा आता लय बिकट अवस्था आहे, लग्नच जुळत नाही. काही लोकांचे तर पाहुणे येणं बंद होऊन गेले. तसं संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद लिखी नाही. येणे साधकी साधन, येणे साधकी साधन, येणे साधकी तुटती भवाचे बंधन. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद लिखी. संत विचारांची आम्हाला गरज आहे आणि भगवंताची सुद्धा गरज आहे. काय गरज आहे भगवंताची? खाणं तुमच्या हाती आहे, पचवणं त्याच्या हाती आहे. झोपणं तुमच्या हाती आहे, पाठ उठवणं त्याच्या हाती आहे. चाले हे शरीर कोणाचे आसरे, चाले हे शरीर कोणाचे आसरे, चाले हे शरीर कोणाचे आसरे, चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवितो हरिविन. मी एका पोऱ्याला विचार म्हटलं का रे चाले हे शरीर कोणाचे असत्य? तो म्हणे महाराज चाले हे शरीर पायाचे असत्य. शरीर जर पायाच्या सत्याने चाललं असतं मग प्रेत का चालत नाही? प्रेत जर चाललं असतं तर प्रेतानं खांदेकरांना सांगितलं असतं पोरो तुमच्या तब्येती काही बरोबर नाही, तुम्ही असे डांबरी रोड नाही या, मी तुम्हाला असा शॉर्टकट पत्र्याच्या शेडमध्ये भेटतो. चाले हे शरीर कोणाचे असत्य. मोटरसायकल घेणं तुमच्या हाती पण त्याच्यावर बसून येडम पर्यंत पोहोचवणं त्याच्या हाती. गुढीपाडव्याला एकानं मोटरसायकल घेतली, गाडीत पेट्रोल टाकलं, पोटात पेट्रोल टाकलं, फुल चार्जिंग झाली गाडी. भरधाव या गाडी घालून पुढे कॉर्नर आला, धडकलं, पडलं. मी भेटायला गेलो, म्हटलं का गाडी एकदम कशी काय धडकली? काय कुणाच ठाऊक म्हणे महाराज अंधार पडला होता, मी कोण भरधाव वेगानं चाललो होतो, उशीर झाला होता, समोरून मला 2 लाईट येताना दिसले. म्हटलं मग मला वाटलं म्हणे 2 मोटरसायकल आहे, दोघीकडून 2 निघून जाते ना, आपण मधून निघून जाऊ. गाडी घेणं तुमच्या हाती पण तिच्यावर बसून घरापर्यंत पोहोचवणं त्याच्या हाती. गहू पिकवणं तुमच्या हाती पण तो खाऊ द्यायचा की नाही. मी एका ठिकाणी गेलो, 50 पोत्याची थोपटी होती. किमान पायाच्या पुण्यानं 5 एकरामध्ये 50 क्विंटल गहू झाला. म्हटलं माय सत्याला किती दिला? म्हणे काहीच नाही. म्हटलं रॉकेट टाकून पेटवून दे. आम्ही सगळे जेवायला बसलो. आम्हाला सगळ्यांना गव्हाच्या चपात्या आला, घर मालकाला बाजरीची भाकर आली. म्हटलं ताई असा भेदभाव काऊन करता? म्हणे बाबा माझी कर्म का आणि कशाला विचारता? शेतातून गहू घरी आणला, गिरणीत नेला, दळून आणलं, कणिक मोडली, चपाती केली, तव्यावर टाकली, ताटात टाकली. याने पहिलाच घास उचलला आणि भाजीत बुडवला आणि तसाच गेला, तसाच रिटर्न आला. बीपी लो झाला, डॉक्टरकडे ऍडमिट केलं. डॉक्टरांनी सांगितलं ताई दादांना सगळं खाऊ घाला पण गव्हाची चपाती दाखवू नका. गहू पिकवणं तुमच्या हाती पण तो खाऊ द्यायचा की नाही तर ब्रह्मनाथाच्या हाती. बंगला बांधणं तुमच्या हाती पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही.
आमच्या भोजाला एकानं 85 लाखाचा बांधला. वास्तुशांतीचं कीर्तन ठेवलं, पाहुण्या रावड्यांना बोलवलं, पत्रिका वाटल्या, रात्रभर बुंदी काढली. मात्र रात्रभर बुंदी जवळ थांबलो, कोणाला मोठभर बुंदी खाऊ देईना. 7 वाजता उजळलं, म्हातारा हॉलमध्ये गेलं. हॉलमध्ये चिकणी फरशी बसवली होती, नातून पाणी सांडलं होतं त्याच्यावर. याला दिसलंच नाही, जसं सरकलं पुन्हा उठलंच नाही. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर करा निरंतर. हे सूत्र ज्याच्या हाती आहे. प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझवेन रामा मज कंठवेना. महाराज म्हणतात प्रारब्ध टळत नाही. तुम्ही जे करताय ते क्रियामान, जमा झालं ते संचित, तुम्ही भोगताय ते प्रारब्ध. प्रारब्ध टाळता येत नाही. पण नाथ महाराज सांगतात हरी कृपे हरी कृपे त्याचा नाश झाला. त्याची कृपा झाली तर प्रारब्धाचा नाश होतो. हरी कृपा होता भक्ता निक्ती दोन्ही. त्याची कृपा झाली पाहिजे. त्याची कृपा होण्याकरता त्याचं नामचिंतन घेणं गरजेचं आहे. मग का तुकोबाराया तुम्ही सांगता त्याची कृपा होण्याकरता त्याचं चिंतन करा. अहो ज्यांनी ज्यांनी त्याचं चिंतन केलं त्याने सगळ्यांचं वाटोळच केलं ना. ज्ञानोबारांची अवस्था काय, बाकीचं जाऊ दे, तुमचा अनुभव सांगा, तुमची आपली सांगा. तुकोबाराया गोपाला पाटील गावचे लोक आता मध्ये बिक कोण घाली. दुष्काळ पिढीला द्रविणीला मान, श्री एक अन्न करता मेली. अहो लेकरांना पोटभर अन्न नाही तुकोबाराया तुमच्या. तुमची अवस्था, तुम्ही रात्रंदिवस ज्याचं चिंतन केलं तर दरित पाण्यामध्ये रांधलेल्या कन्या, पाहुणे घराचे आज आले रसिकेचे, काय करू उपचार गोप मोडकी जर्जर. हे तुमचे शब्द आहे ना. आम्ही सदैव सुडके हे तुम्हीच म्हणतात ना. तुकोबाराया तुम्ही रात्रंदिवस त्याचं चिंतन केलं. अहो ज्यांनी ज्यांनी रात्रंदिवस चिंतन केलं तुमची बायको अन्न पाण्या वाचून गेली. तुकोबाराया तुमचा मुलगा तुमच्या मांडीवर औषध पाण्या वाचून गेला. हो अन्न करत गेला. ज्याचं रात्रंदिवस चिंतन केलं त्याने तुमच्यासाठी काय केलं. हो तुकोबाराय हसलेत आणि तुकोबाराय त्या साधकाला विचारतायत भल्या माणसा, ज्यांनी ज्यांनी त्याचं चिंतन केलं त्यांच्यासाठी त्याने काय नाही
किती प्रश्न करताय काय नाही केले. अरे मीराबाईचा विष प्याला तोच पिला. ज्ञानोबरायची भिंत अंगाने त्यानं जोडली. सावता महाराजांना मेंदू खुरपू तोच लागला. कबीराचे विनतो शेले कौशल्येचा रामबाई कौशल्येचा राम. बाबळ्या या भक्तासाठी देव करी काम. कौशल्येचा रामबाई कौशल्येचा राम. काय नाही केलं त्याने. तुकोबरायांसाठी काही नाही केलं. नामदेवरायांसाठी काही नाही केलं. मीराबाईसाठी काही नाही केलं. दामाजी पंतासाठी काही नाही केलं त्याने. मंगळवेड्याचे होते ना दामाजी पंत. तिथले संत दामाजी पंत थोडे संतात होते ते संत. गुमाते होते बादशाहाचे आवडते भक्त पांडुरंगाचे. एकदा पडला मोठा दुष्काळ अन्नधान्याचे झाले आवाड. गोरगरिबांचे पाहुणे हाल फुले कोठवार केले दामान. म्हणून कैद झाले दामाला पडले चिंता याचे देवाला. देव बनवणे स्वतः यत्कर मूलधान्याचे दिले भरपूर. झाली हार राजाचे गौरवशाली महाराष्ट्राचे गौरवशाली महाराष्ट्राचे. मंगळ वेळ भूमी भक्ताचे मंगळ वेळ भूमी भक्ताचे मंगळ वेळ भूमी भक्ताचे. इथले संत दामाजी पंत थोर संताचे होते ते संत. गुमास्ते होते बादशाहाचे आवडते भक्त पांडुरंगाचे. एकदा पडला मोठा दुष्काळ अन्नधान्याचे झाले आवाड. गोरगरिबांचे पाहुणे हाल फुले कोठार केली दामाला. म्हणून कैद झाली दामाला पडली चिंता याची देवाला. देव बनून स्वतः यस्कर मूलधान्याचे दिले भरपूर. दामाजी पंतासाठी भगवान यस्कर झाले हो. चोखोबारायांच्या बायकोचं बाळांपण भगवंतानं केलं. चोखोबाची बहीण झाला हाका मारे. पंढरपूरला गेलो की देवाच्या आधी चोखोबारायांचा नमस्कार आहे. याचा अर्थ असा आहे तुमचा अंत झाल्याशिवाय तुम्हाला देवडा देव भेटणारच नाही. पैसे निर्मळ चित्त नाही तिथे साबन करील काय किंवा बोध करील काय. येऊनी गोपाळ राहे गोपाळ राही तेथे. चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंपण भगवंताने केलं. महाराष्ट्र चोखोबारायांचं मंदिर आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव
ज्यांना महाराष्ट्र आवाजाचे जादूगार म्हणून ओळखतात, ज्यांचं कीर्तन आहे आपल्या स्वतःच, बाबांच्या प्रेमापोटी महाराष्ट्रांनी तारीख दिलेली आहे. हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर. वारकरी संप्रदायामध्ये चोखोबारायांचं मंदिर, इतकं मोठं मंदिर महाराष्ट्रात कुठेच नाही. मी मंगळवेढ्यालाही जाऊन आलोय. गेल्या वर्षी नवरात्रात माझं मंगळवेढ्यात नवरात्राच्या सोहळ्यामध्ये तिसऱ्या दिवशी सेवा होती. चोखोबारायांच्या दामाजी पंथाचं कानोपात्र दर्शन त्या ठिकाणी त्या गावात घेऊन आलो. पण मंगळवेढ्यामध्ये सुद्धा चोखोबारायांचं इतकं मोठं मंदिर नाही. इतकं मोठं मंदिर हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी बांधलेलं आहे. आणि त्या मंदिराचा कलशरोहण सोहळा, या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा 6 मे ते 13 मे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या हातून होणार आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल महाराष्ट्रांच्या वतीनं की आपण सगळ्यांनी त्या सोहळ्याला एक दिवस तरी हजेरी. महाराज येतीलच, तुम्हाला सांगतीलच. आणि बाबांना तर ते विशेष आमंत्रित करणार आहेत. तारीख त्या दिवशी ते बोलले, महाराज महाराष्ट्रांना तुम्ही सांगा, पण मी वैयक्तिक बाबांना आमंत्रण देणार आहे. महाराष्ट्रातला खूप मोठा सोहळा त्या ठिकाणी तो होणार आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की चोखोबारायांचं मंदिर त्यांनी निर्माण केलेलं आहे. ही खूप मोठी उपलब्धी महाराज, खूप मोठी उपलब्धी आहे. चोखोबाची बहीण झाला शारंगर. याचा अर्थ असा आहे, पंढरपुराच्या वारकरी संप्रदायामध्ये जातीचा अहंकार नाही. वारकरी संप्रदायाने जात कधीच मानली नाही. आणि तिच्याबद्दल असं म्हटलं जातं, जी कधीच जात नाही ती जात, जी कधीच जात नाही ती जात. आणि वारकरी संप्रदायात जातपात कधीच मानत नाही. कबीर मोमिन लतीफ मुसलमान सेनान हा वेजान विष्णुदास. या संप्रदायामध्ये याला अजिबात थारा नाही. सरकार म्हणतं बा जातपात नष्ट झाली पाहिजे. जे सरकार म्हणतं जातपात नष्ट झाली पाहिजे, तेच सरकार लेकरांचं ऍडमिशन करायला गेलं की जातीचा दाखला मागतं. जातीचा दाखला जोडा. संप्रदायाने ते कधीच मानले नाही. का? प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी, कुणाना तुच्छ लेखावी जगाला असे हे सार सत्याचे, असे हे सार धर्माचे.